आपल्यासोबत सुनील प्रभू आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। रामरक्षा आंदोलनासंदर्भात आपण भूमिका घेतलेली आहे। आंदोलन होताना दिसेल कशा प्रकारचं हे आंदोलन असेल आणि किती संख्या असणार? पक्षप्रमुखांनी आजच पत्रकार परिषद घेऊन हे आंदोलन घोषित केलेलं आहे। सर्व शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आंदोलनासाठी मोठी प्रचंड गर्दी असेल, कारण शिवसेनेचा आत्मा हा मराठी माणूस आहे आणि श्वास हिंदुत्व आहे। त्यामुळे या आंदोलनामध्ये प्रचंड गर्दी असेल। संघाकडनं पहिलंच विधान येत आहे या सगळ्या अयोध्येतल्या जे चोरी प्रकरण आहे त्या संदर्भात। दत्तात्रय होसाबळे म्हणता आहेत की राम भक्तांच्या आस्थांना कुठेतरी ठेस पोचलेली आहे आणि यातले जे आरोपी आहेत त्यांना कडक कारवाई व्हावी। की या देशाच्या सर्वसामान्य माणसाने राम मंदिर व्हावं अशी अपेक्षा केली। त्यासाठी यथाशक्ती त्यांना जे काय मदत करणं शक्य होतं ते आस्थेच्या रूपाने आणि धनाच्या रूपाने राम मंदिरासाठी त्यांनी समर्पित केलं। आणि त्याच राम मंदिर उभं झाल्यानंतर त्या राम मंदिराच्या तिजोरीतून डल्ला मारण्याचं काम जर प्रभू रामाच्या नावाने होत असेल तर हे दुर्दैव आहे। आणि त्याच्याविरुद्ध निषेध करणं किंवा त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं हे हिंदुत्वाचा अधिकार आहे। नाही, बरोबर, पण संघाने कुठेतरी उशीर केला आहे का? एकूणच मोठ्या प्रमाणात आवाज हे उचलताना सुरुवातीला दिसले होते, मात्र आता संघाकडनं उशिरा विधान येतं। कोण लवकर, त्यापेक्षा आज राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या नावाने तिथल्या तिजोरीवरती डल्ला मारला जातोय, हे दुर्दैव आहे। हे आता लवकर कळलंय। एकूण जे आंदोलन होतं आहे त्याच्या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत भाजपकडनं। पाकिस्तानी एजंट म्हटलं जात आहे किंवा बाबर किंवा औरंगजेब यांचं उदो करणारे आंदोलन विरोधी पक्षामध्ये काय पद्धतीने बोललं जातं, यापेक्षा शिवसेनेचं आंदोलन हे मोठ्या ताकदीने होणार। हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, मराठीपण आमचा आत्मा आहे। त्यामुळे शिवसेना हे आंदोलन करणार। धन्यवाद। आमच्या बातचीत केले होते सुनील प्रभू, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की राम हा आमचा आत्मा आहे आणि मराठी हे आमचा श्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही हा संपूर्ण आंदोलन जे आहे ते पुढे नेऊ। कॅमेरामॅन रोहित कांबळे, अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।